नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आता इव्हिनिंगची वेळ आहे आणि रामच्या स्नॅक टाईमची देखील। तर रामला स्नॅकमध्ये मी बनाना दिला होता आणि रामला बनाना इतका आवडतो की दिवसातून त्याला मी 2दा जरी ऑफर केला फ्रूटमध्ये तर तो लगेच खातो। आणि आता खूप वेळा असं होतं की राम स्वतःच्या हातानेच फ्रूट्स किंवा जे काही फूड असेल ते खाण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही पाहू शकता बनाना देखील तो हातानेच खात आहे, पण खूप जास्त कपडे वगैरे मेस करतो त्यामुळे मीच त्याला खाऊ घालते। पण आता त्याने हट्ट केलाच होता तर म्हटलं खाऊ दे स्वतःच्या हाताने। तर सोबतच मला चहा देखील घ्यायचा होता, पण थोड्या वेळ त्याने बनाना खाल्ला आणि त्यानंतर खूप जास्त इरिटेट झाला कारण त्याचे खेळायला जाण्याची देखील वेळ झाली होती। आणि आता पुण्यामध्ये 4 नंतरच इतकं एन्व्हायरमेंट चेंज होतं की अगदी असं वाटतं की पाऊसच येईल, त्यामुळे सावलीचं देखील वातावरण असतं बाहेर। त्यामुळे अशा वेळेस मी घेऊन जाते आणि त्यावेळेस ग्राउंडवर जास्त मुलं नसतात कारण 6 नंतर सर्वजण तिथे गोळा होतात। तर आता म्हटलं की थोड्या वेळ त्याला घरातच खेळू देऊयात। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण जो टेबल आहे स्टडी टेबल तो त्याने पूर्ण मेस करून टाकलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती जे टॉयज वगैरे ठेवलेले आहेत ते असे फेकून देतो आणि त्याला त्यासोबत काहीच इंटरेस्ट नसतो खेळायला। आणि खूप जास्त क्रँकी व्हायला लागला तर म्हटलं त्याला थोड्या वेळ टेरेसवरती नेते आणि पाहूयात। तर पाऊस जर नाही आला तर त्याला बाहेर नेते, नाही तर घरामध्येच आज त्याला खेळवणार होते। त्यानंतर थोड्या वेळ टेरेसवरती आल्यानंतर म्हटलं की रामचं तर खेळणंच चालू आहे आणि वरती आल्यानंतर खूप फ्रेश फील करतो तो। आणि इकडे तिकडे थोडेसे असे खडे वगैरे पडलेले असेल तर कधी कधी तोंडा देखील घालतो, त्यामुळे बारकाईने लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे। तर चला राम तर वॉक करत आहे, सोबत मी देखील थोडंसं वॉक करते आणि त्यानंतर अर्धा 1 तासामध्ये आम्ही खाली जाऊ। एक 45 मिनिटानंतर आम्ही खाली आलो आणि त्यानंतर मला देखील थोडीशी भूक लागलेली तर म्हटलं स्नॅकमध्ये काहीतरी खाऊयात। तर बिस्किट घेतलं होतं सोबत खाण्यासाठी, चहासोबत म्हणजे। तर राम बिस्किट खाण्यासाठी हट्ट करत होता। मी बिस्किट खूपदा रामला देत नाही आणि सुरुवातीला त्याला बिस्किट चहा खूप आवडायचं, पण आता खूप बंद केलेलं मध्ये मध्ये कारण खूप जास्त टाईम तो सकाळ संध्याकाळ 2 टाईम बिस्किटच खायचा। तर आता हट्ट करत होता तर त्यातलं एक फोडून मी त्याला दिलं आणि त्यानंतर पूर्ण तर तो काही फिनिश करत नाही, फक्त खेळण्यासाठी त्याला हवं असतं आणि चुरा करून इकडे तिकडे तो कचरा करत असतो सारखा। तर चहा देखील ठेवलेला आहे आणि सोबतच रामला थोडंसं चहा आणि दूध देखील मी त्याला देईल जर भूक वगैरे असेल तर। पाहते सुरुवातीला ट्राय करते, जर खाल्लं तर आहे, नाही तर स्किप करून देईल मी। तर त्याला आता एक छोटंसं बिस्किट दिलेलं मी खाण्यासाठी, तर पूर्ण त्याने फिनिश केलं आणि खाल्लं। आणि त्यानंतर चहा बिस्किट खायला मी ज्यावेळेस बसले तर तो देखील आग्रह करत होता। तुम्ही पाहू शकता एका कपामध्ये मी त्याला थोडंसं अगदी चहा आणि त्यामध्ये दूध जास्त ॲड केलेलं, तर बिस्किट डीप करून त्यामध्ये तो खात होता। त्यानंतर पूर्ण शर्ट वगैरे खराब केला तर म्हटलं त्याचे कपडे देखील पटकन बदलून घेते आणि बाहेर जाण्याचा असं काही प्लॅन नव्हता कारण पाऊस ऑलमोस्ट आता येणारच होता। तर म्हटलं घरातच थोडंसं बाल्कनीमध्ये त्याला खेळवते। त्यानंतर थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसल्यानंतर आतमध्ये येऊन मला जेवणाची तयारी देखील करायची होती, तर म्हटलं पटकन जे काही भाजी वगैरे बनवायची आहे त्याचं वाटण वगैरे काढून घ्यावा जेणेकरून की लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार नाही। पण मला थोडासा विकनेस जाणवत होता आणि थोडीशी तब्येत देखील डाऊन वाटत होती, त्यामुळे स्लोली स्टेडीलीच सर्व कामं चालू होती। तर थोडंसं मला विकनेस वाटल्यामुळे नंतर मी ॲज सच काही शूट केलं नाही। त्या मॉर्निंग एव्हरीवन, तर कालचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू काही करता आला नाही, तर फक्त जे इव्हिनिंगचं रुटीन आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि त्यानंतर थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे तो काय व्लॉग आपला कंटिन्यू झाला नाही। तर आज आहे नेक्स्ट डे आणि सकाळची जी बेसिक क्लिनिंग आहे म्हणजे झाडू त्यानंतर मॉप वगैरे तर ते मी कंप्लीट केलं आहे। आणि त्यानंतर यांना तर आज टिफिन दिला नाही कारण उठायला पण लेट झालेला आणि तब्येत ठीक नसल्यामुळे काही बाकीचं शूट केलं नाही। आणि त्यानंतर रामनी आणि मी पूर्ण शॉवर वगैरे घेऊन रेडी झालेलो आहोत, फक्त आता ब्रेकफास्ट करायचा बाकी आहे। तर आता अजून चहा पण घेतलेला नाही तर सुरुवातीला चहा ठेवते। त्यानंतर रामला ब्रेकफास्टमध्ये आज मी बनवणार आहे नाचणी सत्व आणि त्यानंतर मी तर माझ्यासाठी काहीतरी सिम्पलच बनवते कारण आज काय बनवायची इच्छा नाही आहे। आणि त्यानंतर पाहूयात कसं रुटीन होते ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला हाय कर राम, हाय। हां काय झालं, हाय करा, हाय हाय हाय। हां नोजी कर, नोजी। क्लॅपी क्लॅपी करा, क्लॅपी क्लॅपी। बाय बाय करा, बाय 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 बाय। ब्लँकीज द्या, ब्लँकीज। मम्माला किचू द्या, मम्माला किचू द्या, किचू द्या मम्माला। नको नको किचू।
चलो. आणि रामसाठी तर नाचणी सत्वच बनवायचं होतं, त्यामुळे काही सोपं होतं एकदम. तर कधी जरी मला इमर्जन्सीमध्ये काही फूड प्रिपेअर करायचं असेल आणि ऑलरेडी मी काही तयारी वगैरे केलेली नसेल, म्हणजे जसं की साबुदाण्याची खिचडी वगैरे किंवा साबुदाण्याची खीर बनवायची असेल, तर तांदूळ आधी सुरुवातीला भिजू घालावं लागतं. आणि ती सर्व तर काही तयारी केलीच नाही, कारण रात्री खूप विकनेस जाणवला त्यामुळे. आणि सुरुवातीला मी असं नाचणी सत्व ठेवायचे रामसाठी, पण मध्ये खूप बंद केलेलं. पण आता परत नाचणी सत्व किंवा थोडंसं काही रेडीमेड फूड वगैरे असेल तर ते ठेवते, कारण कधी कधी इमर्जन्सीमध्ये द्यायला बरं पडतं. जसं की आजचा दिवस तर तुम्ही पाहू शकता, थोडंसं दूध आणि त्यामध्ये जी काही पावडर आहे नाचणी सत्वाची ती डायल्यूट करण्यासाठी थोडंसं वॉटर ॲड केलं. आणि त्यानंतर हे जे पूर्ण गोळा आहे तो पूर्ण मिक्स करून गेला. आणि त्यानंतर स्लो फ्लेमवरती आपल्याला फ्लेमवरती याला गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी तूप वगैरे ॲड करत नाही. जेव्हा मला सर्व करायचं आहे प्लेटमध्ये त्यावेळेसच मी थोडंसं तूप ॲड करून घेते. आणि त्यानंतर जे काही नाचणी सत्व आहे ते त्यामध्ये ॲड करते. आणि थोडंसं ज्यावेळेस कोमट असेल त्यावेळेसच रामला खाऊ घालते, जेणेकरून की टेस्ट पण येते. आणि जर तुम्ही जास्त वेळा करता नाचणी सत्व बनवून ठेवलं तर नंतर त्यामधलं पाणी आणि दूध सेपरेट होऊ लागतं आणि त्याला टेस्ट चांगली येत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मुलांना खाऊ घालवायचं असेल त्यावेळेसच बनवत जा, जेणेकरून की फ्रेश पण बनतं आणि मुलांना सोयीस्कर देखील होतं खाऊ घालण्यासाठी. तर एवढ्याच क्वांटिटीमध्ये मी बनवते, तर एवढं देखील तो पूर्ण फिनिश करत नाही. त्यामुळे मला सारखं 3 आवर नंतर त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला खाऊ घालावं लागतं. तर मला खूप जण म्हणतात की रामची तब्येत खूप वीक आहे, पण असं काही नसतं. लहान मुलांना जेवढं तुम्ही प्रोटेक्ट करून म्हणजे हेल्दी घालण्याचा प्रयत्न कराल तेवढीच मुलं हेल्दी राहतात. आणि एजनुसार त्यांचं वेट किती आहे हे मॅटर करतं. जर एजनुसार त्याचं वेट जे आहे ते बरोबर आहे त्यामुळे तो हेल्दीच आहे. तर तुमच्या मुलांच्या बाबतीत जर असं कोणी म्हणत असेल की मुलं खूप वीक आहे किंवा खूप स्ट्रॉंग दिसत नाही आहे, ज्यावेळेस आपण दुसऱ्या मुलांसोबत आपल्या मुलांना कम्पेअर करतो त्यावेळेसच असं जाणवतं. जर तुमच्या मुलाचं त्याच्या एजनुसार वेट बरोबर असेल तर तुमचा मुलगा किंवा मुलगी अतिशय हेल्दी आहे असं समजून जायचं. तर एनिवेज ही थोडीशी इन्फॉर्मेशन दिली इथे. आणि त्यानंतर माझ्यासाठी तर मी ब्रेकफास्टमध्ये आज मॅगीच बनवणार होते. तर मॅगीमध्ये जे काही ऑनियन्स वगैरे किंवा व्हेजिटेबल ॲड करून सर्वजण बनवतात तशी मॅगी मला अजिबात आवडत नाही, किंवा सूप वगैरे ठेवतात तशी. मी एकदम प्लेन मॅगी जी त्याच्यामध्ये मसाला वगैरे येतो तो टाकून फक्त थोडंसं पाणी ॲड करते आणि त्यानंतर लो फ्लेमवरती थोडंसं शिजवून देते. पूर्णतः शिजून देत नाही, थोडासा क्रंच ठेवते, जेणेकरून की खाताना पण चांगली लागते. अशीच मॅगी मला आवडते. आणि मॅगी खूप फ्रिक्वेंटली बनते आमच्या घरामध्ये, म्हणजे जेव्हा कधी काही ऑप्शन नसेल किंवा खूप जास्त कंटाळा आला किंवा आजारी आहे असं त्यावेळेसच मी मॅगी बनवते. नाहीतर इव्हिनिंगच्या वेळेस कधी स्नॅकमध्ये पण बनवते. तर हे तर बहुधा वेळा खूप खातच नाही, मीच कधी खाते. आणि ज्यावेळेस डीमार्टमध्ये वगैरे किराणा वगैरे भरतो त्यावेळेसच मी 5 ते 6 पॅक आणून ठेवते, जेव्हा करून उपयोगी पडेल. तरी ते रामचं जे काही नाचणी सत्व बनवलं होतं ते थंड झालं होतं, पण पाहू शकता तुम्ही खाण्यासाठी मी त्याला समोर बोलवते तर बाजूला जातोय, कारण त्याला खायचा नव्हता. तर त्याला बी वगैरे घालून इथे रेडी केलेलं आणि आंघोळ केली होती त्याने. आणि मी देखील त्यामुळे म्हटलं की तो कपडे वगैरे खराब करणार नाही, त्यामुळे मी माझ्याच हाताने त्याला आता भरवणार आहे. नाहीतर स्वतःच्या हाताने खाण्याची खूप वेळा तो प्रयत्न करतो, पण मी अशा वेळेस टाळते ज्यावेळेस आंघोळ वगैरे घातलेले असते त्यावेळेस. तर आता रामला खाऊ घालते आणि त्यानंतर मी देखील चहा घेते. तर आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट झाला. तर मॅगी बनवायला अजून टाईम होता आणि थोडीशी भूक पण नव्हती ह्यावेळेस. तर म्हटलं दुपारच्या जेवणाची तयारी करून घेऊयात. आणि हे देखील आज दुपारी घरीच जेवायला येणार होते, कारण सकाळी टिफिन वगैरे काही दिला नव्हता, कारण आजारी असल्यामुळे खूप उशीर झालेला उठायला. तर पाहू शकते ते वाटण काढून घेतलेलं आहे, काही प्रमाणात थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर खोबरं आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व जे मिक्सचर आहे ते आपल्याला पाणी टाकून एकजीव अशी स्मॉल पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं आहे. आणि बाकीची जर कोथिंबीर वगैरे असेल तर ती देखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आणि त्यानंतर वाटण वगैरे वाटून घेतलं. तर पाहू शकता पावसाचं वातावरण अजून देखील आहे, तर म्हटलं पटकन कपडे वॉश करून घेते आणि रामला देखील झोपवते. तर आता माझ्यासाठी इथे ब्रेकफास्ट रेडी आहे आणि सिंपलच मॅगी बनवलेली. तर रामने देखील थोडीशी खाल्ली आणि थोडीशी स्पायसी असल्यामुळे त्याला जास्त काही आवडली नाही. आणि फर्स्ट टाईमच त्याने खाल्लेली, तर एक 5 ते 6 नूडल्स त्याने खाल्ले असतील. आणि त्यानंतर त्याला मी झोपवलं. तर थोडंसं मिल्क वगैरे देऊन मी त्याला झोपवते, जेणेकरून की 2 तास तो आरामशीर झोपल. आणि आता 2 तास झोपेल तोपर्यंत मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून घेईन. त्यानंतर आजचा हा दिवस तर काही प्रोडक्टिव्ह होणार नाही, कारण आजारी असल्यामुळे काहीच काम करायची इच्छा होत नाही. पण जे काही बेसिक कुकिंगचं वगैरे काम आहे किंवा कपडे वॉश करणे तर हे सर्व तर करावंच लागतं. तर एनिवेज आता इथे वालाची भाजी मी बनवणार होते. तर सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की प्रेशर कुकरमध्ये मी जे वाल आहेत ते शिजायला लावलेले. तर आधी काही भिजवून वगैरे ठेवले नव्हते, कारण मी अचानकच प्लॅन केला की वालाची भाजी करूया, जेणेकरून की संध्याकाळी जर जास्त आजारी वगैरे पडले तर परत स्वयंपाक करायची जास्त काळजी नको, फक्त चपात्या वगैरे बनवते. तर आता इथे मी जे वाल आहे ते शिजवून घेतलेलं आहे आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते रिमूव्ह केलेलं आहे, नाहीतर जास्त डार्क कलर येतो भाजीला.
त्यामुळे थोडंसं नॉर्मल पाण्यामध्ये वॉश करून घ्या आणि त्यानंतर साईडला करून आता मी कुकरमध्ये त्याचा तडका बनवून घेणार आहे. तर सुरुवातीला जे आहे ते 2 चमचे मी ते तेल ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर 1 ते 2 तेजपत्ता मी यामध्ये ॲड करेल. तेजपत्ता ॲड केल्यानंतर छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहेत ते सर्व टाकून घ्यायचे आहेत. जसं की आता मी ते ॲड करणार आहे थोडीशी जिरी, त्यानंतर हळद, थोडासा घरचा घरगुती केलेला मसाला जो की आपण वर्षभरासाठी करतो तो, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला हे सर्व मसाले ॲड करणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही कोणती आमटी वगैरे बनवता तर त्यावेळेस गोडा मसाला नक्की ॲड करा जेणेकरून की छान टेस्ट येईल. तुम्ही पाहू शकता आता येथे सर्व सिरियलनुसार मी सर्व मसाले जे आहेत ते ॲड करून घेणार आहेत आणि थोडेसे मसाले तेलामध्ये भुनल्यानंतर त्यामध्ये जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला मी यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतर उरलेला जो मसाला भांड्याला लागलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून नंतर ते पण ॲड करून घेईल मी. आता इथे पूर्ण सर्व मसाला ॲड करून घेतला, त्यानंतर थोडंसं चमच्याच्या साहाय्याने स्टर करून घेईल आणि भाजीमधलं जे थोडंसं गरम पाणी आहे त्यानेच मी इथे थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे जेणे की मसाले जळणार नाहीत. तुम्ही पाहू शकता आता पाणी ॲड केल्यानंतर हेच आपल्याला तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत की जे काही वाटण आहे त्याला छान असं चारी बाजूनी तेल सुटणार ना. तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे अगदी दिसत आहे. तर या स्टेजला आता आपण जे वाल शिजवून घेतलेले आहेत ते वाल यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला राईससोबत खायची असेल तर थोडीशी पातळ ठेवली तरी चालेल आणि जर चपाती भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी घट्ट साईडला बनवा किंवा तुम्ही या वालाची सुकी भाजी देखील बनवू शकता. तर कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे थोडंसं कट करायचं आणि त्यानंतर मसाले वगैरे टाकून बनवायची. तर असं आहे, तुम्ही पाहू शकता आता जे काही भांड्यामध्ये उरलेलं वाटण वगैरे आहे ते मी पाण्याने डायल्यूट करून घेतलं आणि त्यानंतर सर्व यामध्ये ॲड केलं आणि जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी बनवून घेतली. तर थोडीशी जास्तच बनवलेली आहे. आता त्यानंतर यासोबत खाण्यासाठी मी ज्यावेळेस हे जेवायला येतील त्यावेळेस गरमागरम राईस बनवेल आणि त्यानंतर दुपारचा लंच तरी ते सॉर्ट आउट आहे. त्यानंतर चवीसाठी मी इथे मीठ टाकून घेतलं आणि ज्यावेळेस भाजी पूर्ण 10 मिनटं उकळून येईल आणि छान असा कट येईल वरच्या साईडला त्यावेळेस तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता किंवा थोडीशी हाताने क्रश करून कसुरी मेथी देखील ॲड करू शकता. त्यानंतर आज तर आजारी असल्यामुळे काही जास्त प्रोडक्टिव्ह असं काम केलं नाही, दिवसभर फक्त आराम केला. तर आता संध्याकाळचे म्हणजेच इव्हिनिंगचे 4 वाजलेले आहेत आणि थोडंसं मंचिंग करण्याची इच्छा झाली होती. तर हे ओनियनचे चिप्स ठेवलेले होते ते थोडेसे मंच करीत होते. गवारीच्या ज्या शेंगा आहेत त्या निसून घेणार आहेत. त्यानंतर राम जास्तच क्रँकी व्हायला लागला त्यामुळे थोड्या वेळ मी त्याला ग्राउंडवरती घेऊन गेले. थोड्या वेळ खेळल्यानंतर लगेचच घरी आले आणि संध्याकाळी जेवणाचं तर असं काही बनवायचं नव्हतं, ऑलरेडी भाजी बनवलेली होती, फक्त चपात्या बनवायच्या होत्या. तर चला मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्लॉग आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.